प्रेक्षकांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेमध्ये जबरदस्त दाखवलंय. आज सुद्धा या सुशीला देवी सगळ्यांना ब्लॅकमेल करत असतात. बापूसाहेब म्हणत असतात, सुशीला देवी असं करू नका, ती बंदूक खाली घ्या. युवराज म्हणतो, बंदूक खाली घ्या आईसाहेब, कशाला जीवाशी खेळताय तुम्ही स्वतःच्या. आता या सुशीला देवी म्हणतात, आता तुला तुझ्या आईच्या जीवाची पडली आहे का? अरे तुझी आई तेव्हाच मेली जेव्हा या पोरीनं तिचे संस्कार काढले. तुझी आई तर तेव्हाच मेली जेव्हा या पोरीनं तिला पदर पसरायला लावला होता. मी मरणाला घाबरत नाही. आज तुला तुझी आई पाहिजे का ही पोरगी? सांग युवराज, सांग. बिचारा युवराज, त्यालाच का धर्मसंकटात टाकतात हे कोणास ठाऊक. आता पुन्हा एकदा सुशीलाबाई म्हणतात, तुला तुझी आई पाहिजे का बायको पाहिजे? बोल युवराज बोल, आज काही तुझी आई जित्ती राहत नाही. आता तेवढ्यात यांनी तो ट्रिगर दाबलाय त्या रिव्हॉल्व्हरचा. सगळेजण ओढायला लागतात, अहो थांबा थांबा. शेवटी पिंकी शहाणपणा करते बिचारी आणि म्हणते की थांबा सासूबाई, मीच हे घर सोडून जाते. आता ह्या वेळेला पिंकीची रिॲक्शन काय असणार प्रेक्षकांनो? तिला या घरामध्ये कलह नकोय, पण रूपालाही न्याय मिळवून द्यायचा आहे. ती खूप पेचात सापडली आहे. आता ती बॅग घेऊन बिचारी निघाली आहे. एक बॅग भरलेलीच असते पिंकीची आपत्कालीन. असो, आता युवराज म्हणतो, थांबा कारभारीन, तुम्ही घर सोडू नका. पिंकी म्हणते, धनी आपल्याला एकमेकांपासून कोणीच वेगळं करू शकत नाही. मी तुमच्यावर नाही रागवली आहे. मी तुम्हाला नाही, फक्त या घराला सोडून जातीये. मी शबूत देते तुम्हाला, ह्यामुळे आपल्या नात्यामध्ये काहीच फरक पडणार नाही. युवराज म्हणतो, हे बघा कारभारीन. तेव्हा पिंकी म्हणते, होय कारभारी, या कारभारणीचा जीव फक्त तुमच्यात आहे आणि तुमचा दिल माझ्यात. धनी घरच्यांना, सासूबाईंना तुमची गरज आहे. तुम्ही त्यांच्यासोबत राहून तुमचं कर्तव्य करा आणि मला माझं कर्तव्य करू द्या. या घरात राहून मला माझं कर्तव्य पार पाडता नाही येणार. अजून एक गोष्ट धनी, ह्या तुमच्या आई आहेत, घरची लक्ष्मी आहेत, जपा त्यांना. युवराज म्हणतो, मी येतो तुम्हाला सोडवायला. पिंकी म्हणते, नाही धनी, आपल्या दोघांनाही वेगवेगळं राहायचंय आता. धनी कायम तुम्ही माझ्या सोबत आहात, मला माहित आहे. तुम्ही कधीच माझ्यापासून दूर जाणार नाही. एवढं बोलून पिंकी निघून गेलीये. माई, सत्यादादा, छबी सगळे ओरडत असतात, नको जाऊ पिंकी, पण पिंकी काही ऐकत नाही. शेवटी फायनली पिंकी गेली. सगळेजण ज्याच्या त्याच्या कामाला म्हणजे निघून जातात खोल्यांमध्ये. धनंजय रिव्हॉल्वर घ्यायला लागतो सुशीलाबाईंच्या हातातून. सुशीलाबाई धनंजयला धमकवतात, ही घाटवाडीची पोरगी गेलीये खरी, पण माझं अजून समाधान झालेलं नाहीये. तिला रस्त्यावर आणून भीक मागायला लावा. शेवटी धनंजय हो म्हणतो आणि आधी ती पिस्तूल घेऊन वर जातो. आता पिंकी निघालीये खरी बाहेर, पण विचार करते की आता मी कुठे जाऊ? पप्पाच्या घरी तर मला जावंच लागेल. घर तर सोडलंय, पप्पांना काय सांगणार मी का घर सोडून आले म्हणून? पप्पांना काय वाटेल, पण मला खात्री आहे ते समजून घेतील. माझ्यासाठी महत्वाचं आहे ते म्हणजे रूपाला न्याय मिळवून देणं. तेवढ्यात निरीचा फोन आलेला असतो पिंकीला. निरी म्हणते, ताई आम्ही देवळात आहे, तू लवकरात लवकर तिथे पोहोच. पिंकी म्हणते, काय? मी आलेच तिकडे. आता प्रेक्षकांनो, इकडे महादेवरावांना सुद्धा यांनी घराच्या बाहेर काढलंय. संकट आली की चहू बाजूंनी येतात म्हणतात ना, ते पिंकीच्या बाबतीत खरं झालंय. महादेवराव विचारतायत निरीताईंना, फोन केला का पिंकीबाईला? निरी म्हणते, हो पप्पा, पिंकीताई येतच असेल. आता पिंकी रिक्षातनं तिथे उतरते. तिची बॅग बघून महादेवराव चकितच होतात. ते आधी बॅग उचलायसाठी म्हणून तिथे जातात. भर पावसामध्ये बिचारे हे सगळेजण. आता पिंकी विचारते, पप्पा तुम्ही इथे काय करतायत? तेव्हा महादेवराव सांगतात, पिंकीबाई सगळं संपलं हो. त्या घरमालकानी आपलं सामान आणि सगळं काही फेकून दिलं बाहेर आणि आपण रस्त्यावर आलो. आपल्या डोक्यावरचं छप्पर गेलो हो पिंकीबाई. हा सगळा विरोधकांचाच प्लॅन आहे प्रेक्षकांनो, ह्या पिंकीला त्रास देण्यासाठी. पिंकी म्हणते, पप्पा तुम्ही घाबरू नका. आता पिंकीला विचारतात ते, तुम्ही इथे पिंकीबाई? पिंकी म्हणते, पप्पा मी पण माझं घर सोडून आली आहे. मी त्या केसमध्ये काम करतीये, हे माझ्या घरच्यांना पटत नाहीये. समदे नाराज आहे माझ्यावर. तुम्ही आधी आडोशाला चला बरं, पावसात भिजू नका. असं म्हणून पिंकी जरा बाजूला नेते महादेवरावांना आणि त्यांना समजवतीये, पप्पा नका काळजी करू, सगळं नीट होईल. तेवढ्यात या महादेवरावांच्या फोनवरती रावतेचा फोन आलाय आणि रावते म्हणतो, ए तुझ्या सरपंच पोरीला फोन दे. आणि पिंकीने फोन घेतल्यावर रावते तिकडून धमकवतो, केस मागे घे. त्या रूपाच्या केसमध्ये जर तू मागे हटली नाहीस तर तुझा बाप आणि बहीण तुला डोळ्यानं दिसणार नाही, लक्षात ठेव. पिंकीला मोठी धमकी आली आहे प्रेक्षकांनो. आता ह्यापुढे आणखीन काय करू शकणार ते? पिंकी आता हपकून न जाता महादेवरावांना दिलासा देते, काही नाही पप्पा, समजा ठीक होईल. निरी रडायला लागते, दिदे कसं होणार ग? आता आपण कुठे राहायचं? आपण कोणाचं काय वाकडं केलंय? लोक आपल्यासोबत असे वाईट का वागताय? पिंकी म्हणते, निरे
तुम्ही नाही ग नीरे, मी वाईट केलंय कोणाचं तरी. मी एवढ्या मोठ्या लढाईत उडी तर घेतली, पण तुम्हाला, माझ्या धनींना दुखावलंय. मी या सगळ्या गोष्टींचा विचारच नव्हता केला ग. महादेवराव आता पिंकीला म्हणताय, होईल समजा नीट पिंकीबाई, आता आपण कुठे राहायचं. पण पिंकी सगळ्यांना जवळ घेते आणि लगेच तिथे भाल्या पोहोचलाय. वहिनी ताई, मी आहे ना, कशाला काळजी करताय. तो आधी येऊन देवळात नमस्कार करतो आणि म्हणतो, वहिनी असं कसं होईल, भाल्या असताना तुमच्या डोक्यावर छप्पर राहणार नाही, असं होईल का. पिंकी म्हणते, तुम्हाला कसं कळलं मी इकडे. भाल्या म्हणतो, अहो दादाला तुमची लय काळजी आहे, तुमच्या जीवाला धोका आहे. त्यांना कळलं तेव्हा त्यांनी मला तुमच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं. दादाला फोन केलाय मी, ते येतच असतील आता. तेवढ्यात युवराजची गाडी तिथे पोहोचली आहे. प्रेक्षकांनो, युवराज आलाय आणि इथे इतकं सुंदर गाणं लावलंय त्यांनी, तू तिथे मी जिथे, स्वप्नील बांदोडकरांचं गाणं आहे ना. आता पिंकी युवराजला बघते आणि भर पावसातच पळत सुटते आणि त्याला बिलगते. पिंकी आणि युवराज या दोघांची लव्ह केमिस्ट्री अमेझिंग दाखवली आहे प्रेक्षकांनो. सगळ्या मालिकांपेक्षा ना खरंच या दोघांची केमिस्ट्री टू मच जबरदस्त आहे. पिंकी म्हणते, धनी तुम्ही इथे, पण सासूबाई. युवराज म्हणतो, हे बघा आईसाहेब तुम्हाला घराच्या बाहेर काढू शकतात, पण आमच्या काळजातून नाही. तुमची जागा इथे आहे. जगात कुठे बी जागा नसली ना तरी इथे तुमची जागा आहे. हे घर तुमच्यासाठीच आहे. पिंकी पुन्हा एकदा युवराजला बिलगते. आता युवराजचं लक्ष महादेवरावांकडे जातं. तो म्हणतो, तुमचे पप्पा बघतायत आपल्याला. पिंकी म्हणते, जावा तिकडं, तुम्ही पण ना धनी, जलनेवाले जलेंगे. युवराज म्हणतो, तुमचे पप्पा काय जळता का आपल्यावर. तेव्हा पिंकी म्हणते, धनी काय हो तुम्ही. युवराज म्हणतो, चला मी बॅगा घेऊन येतो वरती. आता पिंकी म्हणते, हो मी पण येते. आता दोघंही जण एकमेकांचा हात धरून वर मंदिरात आले. युवराज मंदिराजवळ महादेवरावांना म्हणतो, हे बघा सासरे बुवा, काळजी करू नका, चला आमच्या बरोबर. युवराज सारखा जावई असल्यावर काय टेन्शन महादेवरावांना. तर आता युवराजने सेफली त्यांना एका ठिकाणी नेलंय प्रेक्षकांना, ते पुढे दाखवलंय. पण आता इकडे मात्र सुशीलाबाईंची तगमग सुरू असते. सुशीलाबाई म्हणतात, गेली ती घाटवाडीची पोरगी, पण जाता जाता माझ्या काळजाच्या एका तुकड्याचा लचका तोडून गेलीये. माझ्या एका पोराला तिने दूर केलंय माझ्यापासून. आता बापूसाहेब म्हणतात, येईल सुशीला देवी, तुमचा मुलगा परत येईल, आम्ही सबूत देतो. सुशीलाबाई म्हणतात, हा तेवपर्यंत सगळ्या घराण्याची इज्जत धुळीला जाईल. त्या पोरीनं चांगला काटा काढलाय. आता हे बापूसाहेब म्हणतात, त्या पोरीनं नाही, पण तुम्ही चांगला काटा काढलाय. या गोष्टीबद्दल आम्ही तुम्हाला दाद देतो. राजकारणी आम्ही असलो तरी तुमच्यासारखे डावपेच आम्हाला नाही जमणार. तुम्ही जेव्हा बंदूक काढली तेव्हा आमच्या छातीत धस झालं. तुम्ही जीव देताय, बंदूक चालली तर काय होईल. या पिंकीला तुम्ही हुशारीने बाहेर काढला आणि युवराजला इमोशनल केलं. नाही, मुरलेल्या राजकारणाला सुद्धा हे जमणार नाही. आता सुशीलाबाई एकदम सिरियस झाल्या. त्या म्हणतात, तुम्हाला काय माझा अभिनय वाटला, तो खरं होतं ते. नाही साहेब, मी स्वतःवर गोळीच चालवू शकते. घाटवाडीच्या पोरीसाठी नाही, स्वतःवर चालवेल मी गोळी, पण माझ्या पोरासाठी माझा जीव तिळ तुटतोय. तुम्हाला कळणार नाही, तो एका आईचा आक्रोश होता. एका आईचं काळीज काय होतं ना ते कळणार नाही तुम्हाला. नाही, मी तुम्हाला स्पष्ट सांगते साहेब, मी जसं त्या पोरीला बाहेर काढलं ना तसं तुम्ही डॉल्ब्याला माझ्या घरात परत आणायचं. वचनपूर्ती सम्राट साहेब, या वेळेला गोळी खरंच बंदुकीतून सुटेल, लक्षात ठेवा. आता अशी धमकी देऊन सुशीलाबाई निघून गेल्यात. आता बापूसाहेबांना कळेना करावं तर काय करावं. प्रेक्षकांनो, पुढच्या भागामध्ये तुम्हाला अजून बरंच काही दिसणार आहे की डॉल्बीने कशी साक्ष फिरवली, काय काय केलं. पण आता इथे आपण बघतोय की युवराजने त्या घरात आणलंय जिथे पिंकी आणि युवराज थांबले होते. तो महादेवरावांना म्हणतोय, तुम्ही इथे राहा आता. महादेवराव म्हणतात की खरंच मला वाटलं नव्हतं कधी माझ्या स्वतःचं घर असेल. खरं तर आधी स्वतःचं घर विकावं लागलं आणि आता हे. युवराज म्हणतो, तुम्ही स्वतःचं घर समजून राहा, पाहिजे तेवढ्या दिवस राहा. महादेवराव म्हणतात, तुमचे उपकार झाले. युवराज म्हणतो, उपकाराची भाषा करू नका, माझ्या अडचणीच्या काळात पण तुम्ही मला तिथे राहू दिलत ना. महादेवराव म्हणतात, जावई बापू कशाला त्या आठवणी काढतायत, मला माहिती आहे मी तुम्हाला खूप त्रास दिला होता, पण जावई बापू तुम्ही मोठ्या मनाने समज विसरून गेलेत. माझं नशीब थोर म्हणून तुमच्यासारखा जावई मिळालाय मला. युवराज म्हणतो, मला बोलावून लाजवू नका, तुम्ही ओले झालात, सगळेजण आधी कापडं बदलून घ्या. भाल्या यांना खोल्या दाखव आतमधल्या. भाल्या या सगळ्यांना आत घेऊन जातो. पिंकी युवराजशी तिथेच बोलत उभी राहते. युवराज पिंकीला म्हणतो, तुम्ही पण आवरून घ्या. पिंकी म्हणते, धनी मी खरंच सांगते तुम्हाला, डॉल्बी भाऊजींना अटक झालीये, मला खूप वाईट वाटतंय. युवराज म्हणतो, आम्हाला या विषयावर. पिंकी म्हणते, धनी माझं ऐकून घ्या, डॉल्बी भाऊजींच्याच विरोधात का पुरावा मिळाला, प्रिन्स आणि संजू पण होते ना तिथे. मला फुल कॉन्फिडन्स आहे ते दोघे या प्रकरणात नक्की होते. युवराज म्हणतो, हे बघा सध्या ना माझं डोकं चालणं बंद झालंय, आम्हाला काही कळत नाहीये.
हे बघा, डॉल्व्या दोषी आहे की नाही ते माहित नाहीये, त्या DNA रिपोर्टवर ना तर आमचा विश्वासच नाहीये. पिंकी म्हणते, धनी तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? युवराज म्हणतो, आमचं तुमच्यावर खूप जास्ती प्रेम आहे, पण हे जे प्रकरण आहे ना, पिंकी म्हणते असू द्या. हे बघा, ती बोलायचं थांबते पण म्हणते, घरचे समदे धनी सासूबाईंना जेव्हा कळेल की मी चुकीची नव्हते तेव्हा त्या मला सन्मानाने घरात घेतील. युवराज म्हणतो, अहो केव्हा येणार आहे तो दिवस? तुमच्याशिवाय आम्ही त्या घरात कसं राहायचं? आता त्याच्या डोळ्यात पाणी आलंय आणि तो तिथून निघून गेलाय. पिंकी सुद्धा रडायला लागते. प्रेक्षकांनो, पुढचं सर्व उर्वरित पुढच्या भागात. हा भाग 1 आहे. भाग 2 तुम्हाला थोड्याच वेळात ऐकायला मिळेल आणि पुढच्या भागामध्ये पण सगळं अमेझिंग दाखवलंय. सो स्टे ट्यून विथ मी. त्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे दुसऱ्या भागाचं तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येतील. सो पिंकीचा विजय असो भाग 2 थोड्याच वेळात.